आता पण आहे सर्व आहे विषय नाही सर्व आता तर त्याच्यामध्ये सर त्यांचा एक प्रामुख्याने विश्वासाने आम्ही चारही नगरसेवकीने आज होतो कारण एक भाग मतदारसंघाचे आलेला आहे त्यांनी सर्वपक्षीय लोकांना एकत्रित केलं आणि एक आम्हाला नगरसेवक त्या विभागात बोलावलं तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी 5-7 प्रमुख मुद्दे मांडले त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे वामन धाबा तो होदा पडा जातो ज्यावेळेस मार्ग तुम्ही फोडलेला आणि काम पण आपण 2 महिन्यात त्याला पूर्ण करण्याची सूचना दिली तर त्याचा कालावधी साहेब 180 दिवसांचा त्याने जवळजवळ वामन धाब्यापासून होदापाड्यापर्यंत जवळजवळ त्याने एक खडीचा लेअर टाकला त्याच्यावर डांबर टाकली परंतु त्याच्यानंतर रस्ता पूर्ण खडबडला आहे तर आमच्याकडे जो शहरी भाग आहे 500 मीटर तो डांबरीकरण करावा लागेल त्याचं कारण काही सांगतील इंजिनियर की नाही की आता पावसाळा आलाय आम्हाला करता येत नाही आहे तर काही सांगतात ठेकेदारांनी की माझी 180 दिवसाची मुदत आहे पण त्याच्यावर साहेब रोज 500,000 रिक्षा चालतात आपण काय मी पण जातो कार घेऊन एक राऊंड मारतो मला काय वाटत नाही रस्त्याचा विषय तर त्याच्यामध्ये 500 मीटर तुम्हाला डांबरीकरण करावं लागेल कसल्या आता जे सांगितलं रोजर केलेला कारण त्याची मुदत त्याच्यात आमचा जो वामन धाबा तो 1 मिनिट बोलण्यात तिकडे माहिती मला साहेब तो बनवायला अडचण काय तुम्ही कारण काहीच जाणार नाही साहेब बोलतात बनवायला अडचण काय नाही ना बनवायला अडचण आम्हाला काय एक आपण त्या विषयावर चालू तुम्हाला आम्हाला काय उत्तर दिलं आता पावसानंतर करावं लागेल आता करता येणार असं उत्तर दिलं 1 मिनिट आता अडचण आपला विषय माहीत पडला अडचण आपण पॅचवर्क करतोय नाही ऐकाय का नाही आपण अख्ख्या शहरात पॅचवर्क करतोय बरोबर आहे आता हा 500 मीटर रस्ता हा फार गरजेचा आहे त्याशिवाय ते तेवढं मागत नाही मग त्याला अल्टरनेट काय तुमच्याकडे करत का नाही तुम्ही अडचण काय रस्ता 7 किलोमीटर आहे आपण 500 मीटर अडचण काय 6 किलोमीटरचा रस्ता आहे आणि रस्ता आपण नव्यानं करतोय की जिथं एंटरटेनमेंट करतोय क्लिनिंग करतोय DSP करतोय ग्रेड 1 2 सगळे करतो आता आपण त्या रस्त्याचा कोकणाचे MPM संपवत आणते पावसाळा उद्या पण पाहून घेऊ शकते तर आता MPM आपल्या रेनी सीझनमध्ये सेटल होणार नंतर मग ते रेक्टिफाय करून PMDC करणार मी MPM आला तर पाऊस आला तर किती मीटरचा रस्ता आहे विड्थ किती आहे 6160 6160 मीटर नाही लेंथ आहे बरोबर आहे 30 ते 12 मीटर पर्यंत आहे 9 ते 12 करा ना एक रस्ता टॉप मोटेबल करा जो 500 मीटर ते सांगता बस मोठी मागणी नाही चर्चा सर्व साहेब ऐका ना आता तुम्ही तो 6 मीटर का 12 मीटर आहे तुम्ही सांगता बरोबर आहे हा 500 मीटर जी त्यांची मागणी आहे ना तो एका बाजूने चांगला मोटेबल करा अर्धा राहू द्या अर्धा आणि पूर्ण करण्याची शक्यता पूर्ण सन्माननीय उपमहापौर आणि सभागृह नेते आणि 4ही नगरसेवकांच्या समोर मालतेवाडे साहेबांना किती महत्वाचा तो रस्ता आहे ते सांगितले नाही आणि 2 महिने अगोदर टेंडर काढून सुद्धा जर काम करत असेल तर माझी एक विनंती आहे साहेब तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले सगळं दिले त्या रस्त्यावर अपघात होता मोठ्या प्रमाणात कुठला रस्ता तोच रस्ता आणि जर साहेब आता जर तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊन तुमचा मान ठेवत असेल नगरसेवकांचा मान ठेवत नसतील ना तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जर अपघात झाला तर पण ही इज द रिस्पॉन्सिबल आणि असं लेखी साहेब इन्स्ट्रक्शन देऊन टाकाय ना तर हे लाईनीवर येईल आणि हे सिरियस घेत नाही आम्ही चर्चा करतोय पण रस्ता किती सिरियस आहे ना तो स्थानिकांना माहिती तुम्ही 2 महिने झाले रस्ता 5 रस्ता पाचशे मीटरचा तरी साहेब त्यांनी केलं पाहिजे नाही झालं त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आम्ही पत्र देतो आम्ही पत्र देतो त्याची आवश्यकता आहे मागणीपेक्षा आवश्यकता पण तेवढीच आहे काय करायचं ते करायला नाही कारण चालणार नाही स्पष्ट साहेबांनी पण सांगितलं साहेबांना सांगितलं तुम्ही साहेबांनी एक मिनिट हा निर्णय आपला त्याच्यामध्ये काय परत तुम्ही किंतु परत तुझी गरज नाही बोलतो साहेबांशी लावून परत नंतर गेलेलं आहे कुठल्या तरी मिटिंगला कुठल्या
सुनावणी आहे. साहेबांना बोलू दे ना तुम्हाला काय नॅशनल ना ट्रिब्युनल आहे ना पोलिसांची होती. तर ते कामात असेल तर उचलणार नाही, कामात असेल तर जाऊ दे. सांगतो ना. साहेब फक्त ते सांगतो म्हणून नाही, ते काम झालं पाहिजे. हा, बरोबर. लोकांचं नाही, तुमचं पण बरोबर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, तो टिकणार नाही, काय नाही. परंतु आता लोकांची गरज बघून आपण पॅचवर्क करतो ना, ते किती टिकणार आहे त्याची गॅरंटी पॅचवर्कचं 1 वर्षाची गॅरंटी नाही, पण हा रोड तसं नाही ना. तसं नाही होत. हो. नाही, माझा एक विषय आला तर ना, त्यांना चालू जाऊन बघतो. पण साहेब तुम्हाला सिल्कोटपर्यंत एक विषय झाला की रिस्ट्रिक्ट करते तिकडे सिल्कोट सांगत नाही आपले एक बीएम नाही नाही, एकतर बीएम नाही, भारताचा बीएमसी दोन मारला. साहेबांनी बोलले बरोबर बोलतो. एक मिनिट पण विचार कर. विषय संपला तो करायचा आपल्याला 500 मीटर. त्यांच्या घरातला रस्ता मागतात तर ते लोकांसाठी मागतात कसं आहे तुम्ही नंतर सोनं वाटणार आहे पण आज कठीण तर नाही आम्हाला काय तिकडे एकही नगरसेवक राहत नाही लक्षात ठेवा. चारही नगरसेवक राहायला वेगळ्या ठिकाणी आहे. पण लोकांना नाही, ते मागणी करून आहे. घ्या. विषय संपला आपला एक विषय फायनल करू. सर आपल्याला काय होतं? त्याच्यावर तर विधान चालू आहे. 13 तारीखला ज्यावेळी शनिवारच्या दिवशी ज्यावेळी आपण सर्वपक्षीय मीटिंग घेतली आणि त्या सर्वपक्षीय मीटिंगमध्ये सर्व नगरसेवक सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर विभाग क्रमांक 27 मधील नायगाव पूर्व विभागामधील सर्व मान्यवरांनी आता सर्व नागरिकांनी जे प्रश्न मांडले त्यामधले सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्ता. त्या रस्त्याचा जो निर्णय ज्या पद्धतीने आज महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जे मुद्दे मांडले गेले आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे तो रस्त्याचा जो निर्णय काय लागलेला आहे आणि त्याबद्दल इथे जे आपल्यासोबत 4ही नगरसेवक मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर कशा पद्धतीने त्या विषयावरती चर्चा झालेली आहे? काय तुम्ही हात मतदारसंघ चॅनेलने जी सर्वपक्षीय मिटिंग लावली त्याच्यामध्ये आपल्या जवळजवळ आपल्या विभागातला मुख्य रस्त्याचा विषय होता वामनदादा कुसंटे. त्यासोबत दुसरे इतरत्र देखील विषय निघाले. त्या संदर्भात महापौर साहेबांना कॉन्टॅक्ट केलं गेलं. साहेब बोलले की तुम्ही 11 वाजता येऊन महापौर साहेब काही कामास्तव ठाण्याला गेल्यामुळे उपमहापौराने आपली सभागृह नेते यांना बोलले की तुम्ही मिटिंग चालू करा. त्यानुसार आपण मिटिंग सुरू केली. मिटिंगमधला पहिलाच आपला मुद्दा प्रखर मुद्दा वामनदादावाला त्याच्यावर आपल्याला खडीकरण झालेलं आहे. परंतु रोजचा त्रास रिक्षावाल्यांना जाता येता होणारा त्यांना मेंटेनन्स त्यांची कमरदुखी त्याच्यामुळे पुढची आपली खरी परिवहन सेवा पूर्ण कोलमडते. कारण मुंबईवर येणारा रात्रीचा जो आपला वर्ग आहे त्यांना पूर्ण सेवा मिळत नाही. त्या दृष्टीने रस्ते चांगले असतील तर आपण जे आता इकडे बरेच विषय निघाले रिक्षाचे बोला परिवहनचे बोला ते रस्ते चांगल्याशिवाय विषय होणार नाही. मग रस्ते चांगले पाहिजेत म्हणून आपण त्याच्यावर पहिल्यांदा मार्शल साहेब आणि आपले साने साहेब त्यांनी ताबडतोब सूचना तुमच्यासमोर दिल्या सुनील साहेबांना की जे तुमच्या नियमात असो नसू दे तुमच्या नियमात असेल नसेल ते करा आणि त्यानुसार ते वर काम करतात तर त्याच्यावर चालू करण्याचे काम होईल. मुख्य म्हणजे जो प्रश्न होता 8 दिवसामध्ये म्हणजे जसं करता येईल जास्तीत जास्त वेळामध्ये कमीत कमी सर्व जो त्रास होतोय लोकांना तो कसा त्याबद्दल कसं विचार करता येईल आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्याकडून कसं काम करून घेता येईल याबद्दल चर्चा झाली. आणि मुख्य तिवरी फाटा टू सनटेक इथपर्यंत जो रस्ता आहे हा वापरण्यायोग्य होणार आहे ही ग्वाही आपल्याला सर्व मान्यवरांनी दिली आहे. त्याबद्दल सर्व मान्यवरांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. शनिवार दिनांक 13 तारीखला संध्याकाळी नायगाव पूर्व विभागामध्ये विभाग क्रमांक 27 येथे ज्यावेळी सर्वपक्षीय मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. तो पहिला मुद्दा म्हणजेच रस्त्याचा. तिवरी फाटा टू बोयदापाडा ज्या रस्त्याचं काम चालू आहे आणि ते संत गतीने चालू आहे. ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीमध्ये आता जो रोड आहे तो रस्ता विचारलं असता महानगरपालिकेकडून जे आन्सर दिलं गेलं होतं ते असं होतं की तिथे डांबरीकरण हे पावसाळ्यानंतर होणार आहे आणि त्याचा आक्रोश म्हणून सर्वांनी सर्वपक्षीय मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग नंतर आज सोमवार दिनांक 15 तारीखला आपण महानगरपालिकेमध्ये सर्वांनी पुन्हा एकदा मीटिंग घेतली आणि त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्या चर्चेसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्याचबरोबर भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनी काही मुद्दे मांडले. त्यांनी काही लेटर्स
तिथे दिले. त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांनीही आपले मुद्दे मांडले आणि महानगरपालिकेला लेटर दिले आहेत. आज या मीटिंगमध्ये सर्वांनी कोणकोणते मुद्दे मांडले हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना आपण विचारूया की त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले. सर सुशांत सर काय सांगितले? आज 15 जून रोजी महापौर साहेबांच्या सभागृहामध्ये एक चांगली बैठक नियोजन झालं आणि त्या नियोजनामध्ये संबंधित अधिकारी होते आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जो प्रायमरी विषय होता तो वामन धाबा ते टिवरी फाटाचा रस्ता, त्याच्यामुळे मोठ्या दुर्घटना घडतात किंवा तो डांबरीकरण होत नाही. आम्ही माझ्याप्रमाणे मी अशी मागणी केली की 2 महिने अगोदर, म्हणजे माझं हे पत्र जे माझ्याकडे आहे ते एप्रिल महिन्याचं आहे, ते 2 महिने अगोदर जर पत्र निघतं आणि कामात सुरुवात करण्यात यायला पाहिजे. ठेकेदार नेमलेला आहे, ठेकेदार बोलतो का आमच्याकडे डांबर नाही, हे नाही, ते नाही. ठीक आहे, आता उपमहापौर साहेबांनी, सभागृह नेत्यांनी आणि प्रभाग क्रमांक 27 सर्व नगरसेवकांनी तातडीने याच्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्यात यावा आश्वासन दिलं. परंतु जर हे लोकप्रतिनिधीचं सुद्धा ऐकत नसतील तर आम्ही अशी मागणी केली खास करून की जर अपघात त्या 500 मीटरच्या पॅचमध्ये जर अपघात झाला, पत्र काढलं, टेंडर झाले आणि लोकने सांगून सुद्धा ऐकत नसतील तर या संबंधित ठेकेदार सोबतच ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले प्रशासनावर त्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यात यावा आणि हे आम्ही सर्व अनुमतीने आम्ही ठराव केला आणि आम्ही असं लेखी पत्र सुद्धा उपमहापौर आणि सभागृह नेत्यांना दिलेलं. आज आम्ही इथे आलेलो मीटिंग करण्यासाठी. आपल्या विभागातील 4 नगरसेवक होते आणि त्यांच्यासमोरच आम्ही जो आपला मेन मुद्दा आहे, जो टिवरी फाटा म्हणजे वामन धाबा ते बोयदापाडा हा रस्ता, याचं जे आतापर्यंत जे काम झाले आहे त्याच्यावर डांबरीकरण करण्यासाठी आम्ही त्यांना फोर्सफुली केलेलं आहे. त्यांना आम्ही एकदम हे फोर्सफुली सांगितलेले आहे की जो टिवरी फाटा आहे आणि सनटेक आहे इथपर्यंत तरी तुम्ही आम्हाला 500 ते 600 मीटरचा जो रोड आहे त्याचं डांबरीकरण करून द्या आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या लेटर हेडवर त्यांना मागणी सुद्धा केलेली आहे. परत त्याच्या तो जो रोड आहे त्या रोडच्या मध्ये स्ट्रीट लाईट आहे, त्या स्ट्रीट लाईटचे पोल हटवण्याचं काम सुद्धा मी त्यांना 1 महिना होऊन लेटर दिलेलं आहे. ते बोलले उद्या आम्ही तिकडे 3 वाजता येणार आहोत. महापौर, उपमहापौर आणि साने साहेब हे सगळे तिकडे पण तिकडे येणार आहेत आणि व्यतिरिक्त त्या विभागाचे जे अधिकारी आहेत ते पण तिकडे येणार आहेत. त्यांच्यासोबत ते लगेच ऑन दी स्पॉट तिथे सांगून घेतील की काय काय कामं होणार आहेत. तर आजची ही मीटिंग आम्ही जी झाली ती सक्सेसफुली उद्या होईल असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही समाधानी आहात या मीटिंग मध्ये असं म्हणावं? सध्या तरी आम्ही समाधानी आहोत, पण काय आहे, आश्वासनं देणं आणि कामं करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर हा जो पावसाळ्यापूर्वी आमची जी मागणी आहे, जो टिवरी फाटा ते सनटेक पर्यंतचा डांबरीकरण व्हावा, हे जर झालं तर हे सक्सेसफुली हे आजची मीटिंग सफल झाली असं आम्ही सांगतो. त्याचबरोबर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या पक्षाचे शहर प्रमुख मंगेश चव्हाण सर आपल्यासोबतही आहेत. मंगेश चव्हाण सर, काय सांगाल तुम्ही, काय या मीटिंग मध्ये तुम्हाला साध्य झालं असं वाटतं? बघा, या मीटिंगमध्ये मला जे साध्य झालं असं वाटण्यापेक्षा आपण आता परवा शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक घेतली आणि तदनंतर लगेचच आज आपल्याला महापौरांनी इतकी वेळ दिली. आज ते नव्हते तरी उपमहापौर आणि इतर त्यांचे सर्व सभापती वगैरे होते. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपला मुद्दा काय होता की वामन धाबा ते आपले सनटे हा रस्ता जो आहे त्याचं खडीकरण झालेलं आहे, पण डांबर होणं गरजेचं आहे. पण त्यांनी आपल्याला आज आश्वासन मात्र दिलेलं आहे की खरोखरच आम्ही तो करणार. पण मला यापुढे जाऊन असं सांगायचं की फक्त करणार नाही, तो जर ह्या 2 दिवसामध्ये चालू झाला नाही तरी आपल्याला सर्वांना परत रस्त्यावरती उतरावं लागेल. कारण फक्त आश्वासन ही आपल्याला प्रत्येक वेळेला माहिती आहे की महानगरपालिका असो या शासन असो हे आश्वासनं देतच असतं. कारण का की ते नाही सांगू शकतच नाही, पण आपण काम कसं करून घ्यायचं किंवा काम करून घ्यायला पाहिजे, माझा हा एकच उद्देश आहे. आणि जर नाही चालू झालं आणि किंवा ह्या पावसापूर्वी ते डांबरीकरण झालं नाही तर मात्र खरोखरच आम्ही सगळे रस्त्यावर उतरू यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे. एवढंच मी आज या प्रसंगी सांगू इच्छितो. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी
प्रफुल्ल सर आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल सर, काय सांगाल, काय वाटतं या मीटिंग जेव्हा झाली तर तुम्हाला आपल्या या मीटिंग नंतर तुमच्या भावना काय आहेत? आज तसं बघायला गेलं तर उपमहापौर व सभागृह नेते यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. सर्व पक्षीय लोक आम्ही इथे उपस्थित होतो. प्रभाग जी 27 क्रमांक. आमची एकच मागणी होती की वामन ढाबा ते ट्युरी रोड हा रोड तात्काळ याची डागडुजी करण्यात यावी किंवा रोडवरची जी खडकी टाकून ठेवली, फक्त मोठे मोठे दगड टाकून ठेवले, ह्याच्यावर व्यवस्थित डांबरीकरण करून यावं. कारण अपघात होत होते तिकडे आणि ते अपघात होऊ नये म्हणून आम्ही सर्व पुढे आलो. पण आज आम्ही तो पत्रक देऊन चाललेलो आहे आणि पॉझिटिव्ह मीटिंग सुद्धा झालेली आहे. पण हे आश्वासन फक्त असफल झालं तर आम्ही सर्व पक्षीय लोक रस्त्यावर उतरू आणि ह्यांचा तीव्र निषेध करू. महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व मान्यवरांबरोबर जेव्हा आपण बोलतो त्यावेळी मीटिंग जी झाली, ज्या पद्धतीने मीटिंग झाली, समाधानी सर्व आहेत. परंतु इथे सर्व पक्षीय जे नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांनी असा इशारा दिला आहे की समजा सर्व निर्णय झाल्यानंतरही काम झालं नाही तर सर्व पक्षातील माणसं ही रस्त्यावर उतरतील आणि त्याचा निषेध करतील. आपण या सर्व गोष्टी पुढल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने आमच्या समोरही मीटिंग झाली, सर्व नगरसेवक, चारही नगरसेवकांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आहे, ज्या पद्धतीने तातडीने मीटिंग ठेवली गेली, अशी मी आशा बाळगतो की जी सर्वपक्षीय मीटिंग झाली आणि त्यामध्ये आलेले 25 जे लोकप्रतिनिधी होते किंवा जबाबदार नागरिक होते, हे मी यश या 25 लोकांना देईन की जे 25 नागरिक त्या मीटिंगला हजर राहिले आणि त्यांनी आपले मुद्दे हे ठामपणे सर्व पक्षीय लोकांसमोर किंवा सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसमोर मांडले, तसेच नगरसेवकांपुढे मांडले. हा जो प्रयत्न आहे हा हाक मतदार या चॅनलचा आहे. आम्ही हाक मतदार चॅनल म्हणून श्रेय घेत नाही आहोत, परंतु मी हे सर्व श्रेय ते 25 जण जे आले होते मीटिंगसाठी त्यांना देईन. थँक्यू सो मच.